हाय हॅलो नमस्कार, श्री स्वामी समर्थ. कशा आहे सर्व? मस्त ना आणि मजेत असायला पाहिजे. सो अक्षयची मॉर्निंग पण झाली आणि माझी पण मॉर्निंग झाली. सकाळी सर्व डबा वगैरे बनवून प्रशांत कामाला गेलेत आणि त्याच्यानंतरची कामं आता सुरू झालीत, जी माझ्या ऑफिसच्या टायमिंगपर्यंत जेवढी होतील तेवढी सर्व फटाफट कवर करून घ्यायचे. अक्षित आंघोळ करतोय तोपर्यंत मी ते फटाफट झाडू मारून घेतली आहे, बेड आवरून घेते. त्याच्यानंतर बेड आवरून झाल्यानंतर ना मी लादी पुसून घेणार आहे. याच्या मी बेडवर झोपत नाही, हॉलमध्ये झोपतो. सो सर्व ते गादी चादरी वगैरे कुदड्या वगैरे सर्व बेडवर आणून ठेवते, जेणेकरून ना फटाफट सर्व झाडू मारून घेते. नंतर मग त्याच्यानंतर लादी पुसून घेते, नंतर मग बेड आवरायला घेतली. पण आता मी लादी नंतर पुसणार आहे, अक्षयला सोडून आल्यावरती स्कूलला. सो फटाफट मी ते बेड आवरून घेतली आणि मी खिडकीचे बघते ना, कारण की ना तिथे ना खूप सारे कबूतर येतात आणि त्यांचा आवाज खूप, त्यांची मस्ती वगैरे चालू असते. पण आम्ही तिथे ती बेडरूमची विंडो ना कधी ओपनच करत नाही, त्याच्यामुळे ना आतमध्ये यायचा प्रश्नच येत नाही. ते बाहेर काहीही करतात तर अक्षित खूप घाबरतो. मग त्यांना ते एकदा ना ओपन केली होती, ते आतमध्ये आले होते कबूतर, तेव्हापासून ना ती विंडो ओपनच करत नाही. सो अशा प्रकारे मस्त ना बेड मी आवरून घेतलाय आणि जे काय त्याच्यावरती जे गादी वगैरे होते ना ते समोरच्या कपाटामध्ये ठेवलेत. आणि आमच्याकडे 2 कपाट आहेत. सो कारण की एक कपाट आहे घरमालकाचा आणि एक आमचा आहे. त्यानंतर मी इथे कुकर लावायला घेतले. आज होती चण्याची भाजी. सो रात्रीच मी चणे भिजत घालून ठेवले होते आणि मस्त ना इथे डाळ भात आणि चण्याची भाजी सर्व आता मी मिक्सरला नाही कुकरला लावून घेते. सो डाळीमध्ये ना मी कांदा टोमॅटो मिरची हळद आणि तेल हे सर्व ना ऑलरेडीच टाकून घेते. नंतर मग फोडणी द्यायच्या टायमाला ना गरज लागत नाही. सो अशा प्रकारे ना एकदा तुम्ही नक्की करून बघा, खूप टेस्टी लागते. ते सर्व कुकर लावून होईपर्यंत ना सर्व लादी वगैरे पुसून घेते मी. सकाळची भाजी होतीच, फक्त आता मला डाळीला फोडणी द्यायची होती, कारण की भात डाळ भाजी सकाळची होती आणि जी चण्याची भाजी होती रात्री लावणार आहे. सो मी एकदाच सर्व कुकर लावून घेते, परत लावण्याची गरज लागत नाही. आणि हे सर्व जेवण वगैरे झाल्यानंतर अक्षितला झोपवलं आणि मी ना शॉर्ट्स व्हिडिओ काढले होते, ज्यामुळे ना ते शॉर्ट्सच्या डायग्राममध्ये तुम्हाला मिळत असेल. सो मी हेअर वॉश केले होते आणि हेअर वॉश केल्यावर ना असा काय तो लुक असतो आणि इतके माझे केस जातात की विचारू नका, मी तर हैराण झाली आहे. सो तुमच्याकडे पण असं होतं का की हेअर वॉश केल्यानंतर ना आपोआप मधून भांग पडतो? मी असे हेअर वॉश केले ना की आपोआप त्याला भांग पाडायची पण गरज लागत नाही, काही नाही, फक्त आपोआप तो मध्ये भांग पाडला जातो. कितीही तुम्ही काही करा, तुम्ही त्याला घालवायचा प्रयत्न करा, किती काही करा, पण तो बघा प्रॉपर तो मध्ये भांग पडतो. तुमच्याकडे पण असं होतं का? मला नक्की कमेंटमध्ये सांगा. सो अशा प्रकारे मी हेअर वॉश करून घेतले. आता मी हेअर वॉश नंतर करते, आंघोळच्या टायमाला करत नाही, कारण की आंघोळच्या टायमाला खूप घाई वगैरे असते. सो तेल लावून ठेवते, नंतर मी हेअर वॉश करून घेते. सो हेअर वॉश करून झाल्यावरती मी आता काहीतरी ना एक केक बनवणार आहे. सो अक्षित कधीपासून मला सांगत होता की केक बनव. सो आज मी केक बनवणार आहे. तो केक आहे चीज केक. सो त्यासाठी मी ओरिओ बिस्किट घेऊन आली आहे, त्यापासून मी तो ओरिओ हेअर वॉश कधी करते बनवणार आहे. सुखायला जवळजवळ 1 दिवस लागतो, नाही सुकले तर मग ते ओलेच राहतात, मग ते खूप इरिटेट वगैरे होतात, चिप्पट दिसतात. असं काहीतरी प्रथा चालू असते माझ्यासोबत. बघा ओरिओ बिस्किट मी काढले, मी 2 बाउल काढलेत. सो आता मी ओरिओ बिस्किटमधले ना जे क्रीम आहे ना ते एका बाउलमध्ये काढून घेणार आहे आणि फक्त बिस्किट एका बाउलमध्ये काढून घेणार आहे. ते मिक्सरला ग्राइंड करून घेऊयात. एकदम पावडर पातळ पण नाही करायची, एकदम हाताला लागेल ना अशी पावडर करून घेते मी. त्याच्यावरची जे क्रीम आहे ना दुसऱ्या बाउलमध्ये काढून घेते, कारण की ही क्रीम मी नंतर जी क्रीम बनवणार आहे ना चीज क्रीम, त्यासाठी ही क्रीम मी यूज करणार आहे. आणि काल रात्री ना मी आपला जो दही असतो त्याचा आपण श्रीखंड कसं बनवतो त्या डायरेक्शनमध्ये ना मी तिथे साईडला ना रात्रीपासून दह्यामधलं पाणी काढण्यासाठी ना तसं जड वजन ठेवलं आहे, ते मी या क्रीम बनवण्यासाठी यूज करणार आहे. म्हणजे आपल्या त्या साधे जे घरी युजफुल आहे त्याच यूज करून मी इथे क्रीम बनवणार आहे. सो इथे आता मी बिस्किट आहेत ना मिक्सरला ग्राइंड करून घेते. आणि तुम्ही ह्याच्यामध्येच बटर जरी टाकलात तरी काही प्रॉब्लेम नाही, मी बटर मेल्ट करून मग नंतर टाकते. तुम्ही ह्याच्यामध्ये टाकलात ना इझी होऊन जाईल.
बघा अशा प्रकारे आता दुसऱ्या बाउलमध्ये काढून घेते. आणि ह्याच्यामध्ये ना प्लीज तुम्ही ना आताच बटर टाका, नंतर टाकायची गरज नाही लागणार. नंतर मी ना माझ्याकडे ना बटर आहे ना जो मेल्ट नव्हता केला, जो तुम्ही ना 1 तास नाही तर अर्धा तास अगोदर आपण जेव्हा चीज केक बनवणार आहे त्याच्या अर्धा तास अगोदर जर बटर काढून ठेवलात ना की डायरेक्टली तुम्ही ह्याच्यामध्येच टाका. नंतर मग गरम करून ते मेल्ट होईपर्यंत वाट बघून करण्यापेक्षा ना आधीच ऑलरेडी तुम्ही ह्याच्यामध्ये टाकून द्या. सो अशा प्रकारे सर्व आता बिस्किटची पावडर मी करून घेतली आणि साईडला ना बटर मी मेल्ट करायला ठेवला आहे. तो मेल्टेड बटर ना मी ह्याच्यामध्ये टाकणार आहे. जवळजवळ मी ना 1.5 स्पून मेल्ट बटर घेतलं आहे. सो मेल्ट बटर टाकल्यावर हात टाकू नका, कारण की ते मेल्ट बटर गरम असेल. सो हाताला इजा होण्याची शक्यता आहे. सो त्याच्यामध्ये हात अजिबात टाकू नका. बघा गरम आहे. सो आता त्याच्यामध्ये मी मिक्स करते आणि एकदम त्याला टेक्स्चर कसा येईल ना तुम्हाला मी दाखवते. एकदम खाली बिस्किट मेल्ट केल्यावर नरम कशी होतात बिस्किट तशाप्रमाणे त्याचा तो टेक्स्चर येऊन जाईल. सो आता मी एका बाउलमध्ये तो त्याच्यात टाकणार आहे. जो बाजूला मी बाउल घेतले तर सर्व बिस्किट मी त्याच्यात टाकणार आहे आणि मस्त ना मी त्याला टॅप करणार आहे, म्हणजे एकदम घट्ट होईपर्यंत ना वरून दाबणार आहे. तर मी ती क्रीम बनवते. तुम्हाला मी सांगितलं जी बिस्किटामध्ये जी क्रीम होते ना व्हाईट क्रीम, सो मी इथे ती मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकली आहे. नंतर मी योगर्ट बनवून घेतलं, म्हणजे दहीमधलं पाणी काढून टाकल्यावर योगर्ट होतं. सो ते याच्यामध्ये टाकले. नंतर पनीरचे 4-5 क्यूब कट करून टाकलेत. नंतर थोडीफार साखर. जर तुम्हाला ना चॉकलेटी क्रीम पाहिजे असेल, म्हणजे चॉकलेट फ्लेवरची क्रीम पाहिजे असेल तर तुम्ही त्याच्यामध्ये कोको पावडर टाकू शकता. और चॉकलेट जर असेल तुमच्याकडे तेही तुम्ही टाकू शकता. तर माझ्याकडे कोको पावडर होती, तो मी त्याच्यामध्ये टाकली. आणि थोडीफार हनी टाकली आणि थोडीफार हे टाका तुम्ही, काय बोलतात त्याला विसरली, जे आपण केकमध्ये टाकतो व्हॅनिला इसेन्स, ते त्याच्यामध्ये टाका. खूप छान स्मेल पण खूप छान आहे आणि फ्लेवर पण खूप छान येईल. सो हे आपण सर्व आता मिक्सरला लावून घेऊयात. आणि थोडंसं ना दूध टाका. 2 स्पून दूध टाकलं तरी काही नाही, कारण की हे घट्ट होईल. थोडीफार क्रीम पातळ लागते आपल्याला, म्हणजे मेल्टेड लागते. सो त्याच्यामुळे ना थोडंफार तुम्ही दूध टाका आणि हे सर्व ना मिक्सरला ग्राइंड करून द्या. पातळ एकदम क्रीमी टेक्स्चर येईपर्यंत ना ग्राइंड करून घ्या. बाउलमध्ये जे मी बिस्किट टॅप करून ठेवलं होतं ना, मी ते फ्रीजमध्ये ठेवलं होतं ॲटलिस्ट 10 ते 15 मिनटं, कारण की ते एकदम घट्ट होईल. मग आता ते काढते आणि जी क्रीम बनवली आहे त्याच्यावरती टाकते. मी ते तशीच खायला सुरुवात केली होती. क्रीम खूप छान झाली होती, गोड झाली होती, प्रॉपर जशी क्रीम असते ना तशीच झाली होती. तुम्ही पण एकदा नक्की ट्राय करा. सो अक्षित झोपला होता, कारण की तेव्हा कधी तो उठेल ना मला जावं लागतं की त्याला परत झोपवायला. सो अशा प्रकारे ती सर्व आता 2 मी बाउल घेतले होते, म्हणजे 2 डबे होते माझ्याकडे काचेचे. त्या दोन्ही डब्यांमध्ये बिस्किट मी टॅप करून ठेवलं होतं एकदम घट्ट. ते पण फ्रीजरमध्ये दोन्ही डबे ठेवले होते. आता दोन्ही डब्यांमध्ये मी आता क्रीम टाकते आणि एका साईडला ना मी डबल बॉइलिंग मला ना चॉकलेट मेल्ट करायला ठेवले. एकदम डार्क चॉकलेट घेऊन आली आहे मी, आणि त्याच्यामध्ये काही ड्रायफ्रूट्स वगैरे नाही आहेत, प्लेन डार्क चॉकलेट घेऊन आली आहे. ते एका साईडला मेल्ट करण्यासाठी ठेवते. डबल बॉइलिंग म्हणजे खाली एका भांड्यामध्ये पाणी ठेवलं आणि वरती काचेच्या बाउलमध्ये चॉकलेट मेल्ट करायला ठेवलं आहे. सो त्याच्यावरती आता मी हे सर्व ना जे क्रीम आहे ना ते मेल्टेड सर्व ठिकाणी लावून घेते, पसरवून घेते. आणि सेम दोन्ही बाउलमध्ये जे बिस्किट त्याच्यावरती सेम क्रीम लावणार आहे, वेगळी क्रीम नाही लावणार आहे. मी घरच्या 3-4 इन्ग्रेडियंटपासून मी चीज केक बनवते, जास्त काही इन्ग्रेडियंट लागत नाही. सो आपणही घरात जर काही अवेलेबल नसेल तर पनीर तर आपण दुधापासून बनवतो, श्रीखंड पण दुधापासूनच दहीपासून बनवतो. सो असं काय ते दुधाच्या वस्तूंपासून मी हे चीज केक बनवलं आहे.
सो हे बघा मेल्टेड चॉकलेट आहे, खूप टेक्स्चर त्याचं छान आलं आहे आणि हे पण खायची माझी इतकी इच्छा होत होती ना, मी तिथे सुरुवात केली होती खायला. सो आता ते जे क्रीम मी पसरल्याच्यावरती आता ही चॉकलेट्स मी टाकणार आहे आणि 3 ते 4 तासांसाठी ना फ्रीजरमध्ये ठेवणार आहे, कारण की एकदम ते सेट होण्यासाठी. आणि हे खूप आवडलं. नेक्स्ट टाईम आता कधीतरी केक बनवायची इच्छा होईल ना, ते असंच मी केक बनवणार आहे. नॉर्मल केक पण मला बनवायचं आहे. सो मी ते सांगते कारण की कधीतरी मी बनवेनच. जर इथे सांगितलं तर कधीतरी मलाच विचाराल की हा नॉर्मल केक बनवला आहे का तुम्ही. तर हे 3 ते 4 तासांसाठी ना सेट व्हायला ठेवते आणि खूप छान बिस्किट्स, त्याच्यावरती क्रीम, त्याच्यावरती चॉकलेट आणि वरून जर तुम्ही ड्रायफ्रुट्स वगैरे तुम्हाला जर टाकायचं असेल तर टाकू शकता. और क्रश करून चॉकलेट्स टाकू शकता, बिस्किट टाकू शकता. जे तुम्हाला आवडेल ना वरून तुम्हाला टाकायचं असेल ते तुम्ही टाकू शकता. आणि खूप छान झालं होतं ते तुम्ही बघू शकता. खूपच टेस्टी झालं आहे. सर्व सेट होईपर्यंत ना मी आता चण्याच्या भाजीला जी मसाल्याची ग्रेव्ही तयार करण्यासाठी जे मसाले लागणार आहेत ना त्याची सोय करून घेते. सो बघा इथे मी मसाल्याची ग्रेव्हीसाठी जे मसाले लागणार आहेत ते मी करून घेतले आणि ह्याच्यामध्ये ना मी चणे जे उकडून घेतलेत ना ते पण टाकलेत. एक 3-4 चमच चणे इथे टाकलेत. तुम्ही पण ट्राय करा. ती थिकपणा जो असतो ना, जो आपण लग्नाच्या पंक्तीमध्ये जशी आपण भाजी खातो तशी भाजीचा फ्लेवर पण इथे येऊ शकतो. नक्की तुम्ही ट्राय करा. जेवढे कडधान्य आहेत ना तसंच मी करते. काळे वाटाणे, चणे, तसंच मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण जेव्हा मसाले रेडी करतो त्याच्यामध्ये थोडेफार ते टाकते. सो अक्षितचं हे बघा की मला ते खायचं आहे आणि त्याला ते कट करायचं आहे, पण त्याला ते माहिती नाही की कसं खायचं आहे. सो त्याला मी ते देते. सो तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला नक्की मला कमेंटमध्ये सांगा. आणि खूप छान आला होता टेक्स्चर, तुम्ही बघू शकता. आपण या पॉझिटिव्ह नोटवरती की चीज केक मी आज बनवला, आपण व्हिडिओ इथेच थांबूया. आपण भेटूया नेक्स्ट इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये. तोपर्यंत मस्त राहा. केक नक्की बनवा आणि मला नक्की सांगा. आणि माझे व्हिडिओ तुम्हाला आवडतात का नक्की मला कमेंटमध्ये सांगा. आणि जर अजून कोणी जर सबस्क्राईब केलं असेल तर नक्की करा, लाईक करा, शेअर करा. आपण भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.